नमस्कार, मी जयश्री तोरणमल. चला, आज आपला विषय आहे की आपल्याकडं टॅलेंट आहे पण किंमत नाही. आ असं भरपूर जणांचं असतं. खूप जणांचं असं असतं की त्यांच्याकडं भरपूर टॅलेंट असतो, भरपूर चांगल्या गोष्टी असतो. चांगल्या गोष्टींचा खजिनाच त्यांच्याकडं असतो. चांगले विचार असतात, चांगले संस्कार असतात, सर्व काही गोष्टी चांगल्या असतात. फक्त एकच गोष्ट कमी असते की त्यांच्याकडं पैसा कमी असतो. हं? आणि ज्यांच्याकडं खूप पैसा असतो, त्यांच्याकडं टॅलेंट नसू द्या, त्यांच्याकडं काहीच चांगल्या गोष्टी नसू द्या, तरीसुद्धा ही दुनिया त्यांचा वाह करणार. कारण का ही कलियुग खूप विचित्र आहे. हे जग विचित्र आहे. इथं तुमचे विचार किती चांगले आहेत, तुम्ही किती चांगले व्यक्ती आहात, त्याला महत्त्व नाही. पैसे किती आहेत कोणाकडं, पैशाला जास्त महत्त्व आहे. हे धावतं जग आहे. या जगाला माणूस कोण कसा आहे, सभ्य आहे का वाईट आहे, याला किंमत नाही. पैसा किती आहे याला किंमत आहे. हां, त्यामुळं काय करायचं, आपण नाराज व्हायचं नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडं किती चांगले गुण आहेत, आपल्याकडं चांगले संस्कार आहेत, आपल्याकडं खूप टॅलेंट आहे. आपण इतरांनाही चांगलं सांगू शकतो आणि ते आपल्यालाही माहिती असतो की जरी तुमच्या डोक्यात चांगल्या कल्पना असतील, हां, तरी ते तुम्ही इतरांपुढं मांडू शकणार नाहीत. आणि जरी तुम्ही मांडल्याच तरी इतर तुम्हाला काय सहाय्य करणार नाही आणि त्या तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला काही त्यांच्याकडनं मान सन्मान मिळणार नाही. एकच कारण की पैसा कमी आहे. आ आणि ज्याच्याकडं पैसा खूप आहे, त्याचे विचारही चांगले नसू द्या, त्याच्याकडं काहीच टॅलेंटही नसू द्या आणि काहीच शिकण्यासारख्या आणि शिकवण्यासारख्याही गोष्टी नसू द्या, तरीही दुनिया त्याला वरती धरणार आणि त्याचा वावा जय जयकार करणार. कारण का त्याच्याकडं भरपूर पैसा आहे. हं? सर्वच जण पैशावाल्यांकडं टॅलेंट नसतो असं नाही, पण असं भरपूर आहे. भरपूर ठिकाणी आहे की पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. त्यामुळं मी काय सांगते, म्हणजे मी सर्वांनाच सांगते आणि स्वतःला सुद्धा, म्हणजे असं हे सिद्ध झालेलं आहे आपलं स्वतःलाही, हां, की माणसाला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. त्यामुळं आपण काय करायचं माहीत आहे का, चांगल्या मार्गाने, हं, चांगल्या मार्गाने योग्य त्या वेळेस, योग्य त्या वयामध्ये सर्व मुलींनी, मुलांनी किंवा आपण सर्व प्रौढांनी कुणीही आ पहिल्यांदा सर्वात जास्त चांगल्या मार्गाने जास्तीत जास्त पैसा कमवण्याचं बघायचं. हं? असं काय टवाळखोरपणा हे करत असे फिरले तर तुम्हाला कुणीही किंमत देणार नाही. तुमच्याकडे कितीही चांगले विचार असू द्यात, तुमच्यात कितीही चांगले व्यवसाय, बिझनेस वगैरे तुम्हाला जे काही करायचे त्या कल्पना असू द्यात, पण त्या कल्पनांना मुळीच कोणी भाव देणार नाही, ते कोणी ऐकून घेणार नाही, समजून घेणार नाही, त्याचा उपयोग नाही. तुम्ही जर तुमच्या स्वतःला जर त्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये किंवा काही पैसे कमवण्याच्या ह्याच्यात तुम्ही स्वतः उतराल, हां, आणि तुमच्यात उमेद असेल भरपूर पैसा कमवण्याची आणि ते पैसे तुम्ही कमवाल, त्यावेळेस तुमच्याकडनं तुम्हाला जय जयकार करून घेण्याची लोकांकडनं काहीही गरज नाही. आपोआप सगळे लोक तुम्हाला वरती उचलणार आणि तुमचा जय जयकार करणार. त्यामुळं केव्हाही लक्षामध्ये ठेवा की ह्या धावतं जग आहे, धावतं कलियुग आहे. या जगामध्ये तुमच्या विचारांना महत्त्व नाही. तुम्ही कसे सभ्य आहात का वाईट आहात याला महत्त्व नाही. महत्त्व हे फक्त पैशाला आणि पैशालाच आहे. हं? त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल, काय पैसा कसा कमावता येईल याकडे आपण जास्त लक्ष द्यायचं, याकडे आपण जास्त तोल द्यायचा. हं? आणि चांगल्या मार्गाने जास्तीत जास्त पैसा कमवायचा. बघा, सगळं जग आपोआप तुमच्याकडे येईल आणि तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहेत म्हणून तेही समजतील आणि इतरांनाही सांगतील. आणि तुमच्याकडे पैसा नसला ना,
तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असले ना तरी ते इतरांनाही सांगणार की तुम्ही काही करत नाही, तुमच्याकडं काही नाही, तुम्ही मूर्ख आहात म्हणून. काय, आणि तुम्ही मूर्ख जरी असले आणि तुमच्याकडे पैसा असला ना तरी तुम्ही खूप चांगले आहात म्हणून तुम्हाला दाखवणार. हं? अहो, हे जगच असं आहे की इथं पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. असं खरं तर असं करू नये. पण आता काय कलियुग आहे हे. काय, सर्वच लोक असं काही असे असतात असं नाही. काही लोक चांगले सुद्धा असतात, पण ते कसे दळणातले खडे कसे निवडक असतात तसे लोक चांगले असतात. सगळे असे नाहीत. त्यामुळं आहे, हे धावतं जग आहे. पैसा चांगल्या मार्गाने कमवायला सुरुवात करा. आपोआप तुमची चांगली तुलना होणार आणि सर्वजण तुमचं जय जयकार करणार. हां, व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि माझे विचार कसेही वाटतात तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवत जा. नमस्कार.